झाली नाही पाहिजे साहेबांची, इथेच राहिले पाहिजे. मुंडे पाहिजेत आम्हाला. पाहिजेत मुंडे. नक्कीच. तुकाराम मुंडे साहेबांसारखे हॉनेस्ट ऑफिसर प्रत्येक डिपार्टमेंटला हवे आहेत. तुकाराम मुंडेंसारखी कारवाई होणं गरजेचं आहे. माझी तेवढी इच्छा आहे की त्यांची बदली नाही झाली पाहिजे. आणि आता ही जर कारवाई होत असेल तर ही सगळ्यांच्या चांगल्यासाठीच आहे. नमस्कार, लेट्सअपच्या या खास कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मी लालबागमध्ये आहे. माझा आजचा विषय जो आहे तुकाराम मुंडे यांनी जी धडक कारवाई सुरू केलेली आहे, हॉटेल असेल किंवा भेसळयुक्त जे पदार्थ असतील ते थांबवण्यासाठी, त्या कारवाईविषयी सामान्य लोकांना काय वाटतं. मी मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये हॉटेलची संख्या जी आहे ती 20,000 25,000 आहे. छोटे ज्या टपऱ्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात. आणि असंच एका गल्लीमध्ये मी पोहोचलेलो आहे आणि ही लालबागची गल्ली आहे. या लालबागच्या गल्लीमध्ये म्हणजे लालबागचा गणपती तुम्हाला माहीत असेल आणि या लालबागच्या गणपतीला खूप मोठी गर्दी होते आणि गणपतीच्या खरेदीसाठी खूप लोक येतात. हे कॉस्मेटिकचं दुकान आहे. काय नाव तुमचं? शैलेश नाडकर. शैलेश नाडकर. नाडकर. शैलेशजी, किती वर्षापासून हा व्यवसाय? हा त्याला 30 वर्ष. 30 वर्ष. आता माझा एक वेगळा प्रश्न घेऊन मी फिरत असतो लोकांमध्ये. तुकाराम मुंडे माहिती आहेत? हा माहिती आहे. त्यांनी जी कारवाई सुरू केली आहे, काही ठिकाणी धाडी मारतायत, भेसळयुक्त दूध चांगलं केलं, एकदम बेस्ट. हा मस्त केलं काम. मस्त केलं की अतिमस्त केली? एकदम भारी केलंय. एकदम हा लय भारी. असंच कार्य त्याला काम. का तुम्हाला का असं वाटतं चांगलं केलं? नाही पण चांगलं. हॉटेल मालक रागावले, जे दूध भेसळ करणारे ते रागावले. ते रागवड चालतील पण लोकांना असं चांगलं भेटलं वस्तू. पण आता आपण जे दूध पित होतो त्याच्यामध्ये भेसळ वगैरे होत होतं, हे आता कळालं की आधीच माहिती? ना अगोदर नाही माहिती. आता आज साहेब आले म्हणून माहिती पडलं आम्हाला. असल्यामुळे भेसळ सर्व चालू आहे. असं आहे. आता ती ही धडक कारवाई करतायत, तर त्यांच्या बदलीसाठी सुद्धा प्रयत्न होईल. नाही बदली नाही. ते पाहिजे आपल्याला. हा धडाडीचे कार्यकर्ते पाहिजे आपल्याला, तर देश पुढे आहे आपला. असं आहे. तुकाराम मुंडे यांची कारवाई जी महाराष्ट्रात सुरू आहे त्या कारवाईच्या संदर्भात. ताई नमस्कार. ताई नमस्कार. काय नाव तुमचं? चला ताई काय बोलाल तर तुमचं नाव काय? राजेश नाडकर. राजेश नाडकर. नाडकर. तुकाराम मुंडेंनी जी कारवाई सुरू केली आहे, हॉटेल असेल तिथं भेसळयुक्त काय बनत असेल, म्हणजे हॉटेलमध्ये गेलात तर तुम्ही पिण्यायोग्य पाणी हे दिलं पाहिजे, बिस्लरीची बॉटल नाही दिली पाहिजे. बिस्लरी म्हणजे कुठली. तर ह्या ज्या कारवाई आहेत ते कशा वाटतं? या कारवाईकडे कसं बघता? चांगलं आहे ते. कारण काय शेवटी आपल्या शरीराला हानिकारकच आहे सगळे. पण आपल्याला अजूनपर्यंत माहिती नव्हतं काय. आता त्यांनी साहेबांनी केलं ते चांगलं केलं माझ्यामध्ये. चांगलं केलं तर यापूर्वी जे दूध प्यायचं त्याच्यामध्ये भेसळ होती. मग आता मेसेला आता माहिती पडणार कधी, ज्यावेळी असं काय माहितीच नव्हतं. माहितीच नाही ना, आपण पियतच होतो. आता हे समोर आलं त्यावेळी माहिती पडलं आपल्याला की असं आहे. त्यांच्या बदलीसाठी पण काही लॉबी तयार झाली आहे. हा नाही बदली झाली नाही पाहिजे साहेबांची, इथेच राहिले पाहिजे. हा कारण काही बदली करणारे लोकांना कसं त्यांचं ते हे आहे ना, शेवटी त्यांचं नुकसान होते म्हणून ते बदलीच्या पार्टी आहेत. पण तुमच्या आमच्यासारख्या आम जनतेला त्यांची शेवटी आपली मदत होते ना, ते इथेच राहिले पाहिजे. इथेच राहिले पाहिजे. तुकाराम मुंडे यांच्या कारवाईविषयी आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय आणि या प्रतिक्रिया सर्वसामान्य लोकांच्या आहेत. नमस्कार. काय नाव तुमचं? अविनाश शिंदे. अविनाश शिंदे. बरीचशी मराठी लोकांची दुकान आहेत का इथे? हो, बऱ्यापैकी मराठीच आहे. तुमचं गाव कुठलं? आमचं कोल्हापूर आहे. तुकाराम मुंडे माहिती आहे का? तुकाराम मुंडे माहीत. त्याचं काय कारवाई काय सुरू आहे? चांगली कारवाई चालू आहे त्यांची. चांगली. यापूर्वी काय ही कारवाई होत नव्हती? काय वाटतं म्हणजे आपण? काय माहीत, बदली होत होती ना त्यांची. नाही, आता हॉटेलमध्ये जे पदार्थ मिळतात त्याच्यामध्ये भेसळ असते किंवा जे हायजेनिक मिळायला पाहिजे ते मिळत नव्हतं. दुधामध्ये भेसळ असायची. गुटखा बंदी आहे जी त्यांनी ती सुरू केली आहे, ती ही कारवाई यापूर्वी का होत नव्हती? तुकाराम मुंडेच का आले म्हणून का झालं? ते काय आयडिया नाही, एवढी आयडिया नाही. मग आता जी कारवाई सुरू आहे ती योग्य आहे? योग्य आहे. आता काय फायदा होतो या कारणाने? सर्व बंद होते ना, नशिली पदार्थ वगैरे. लहान मुलांच्या दुधामध्ये भेसळ वगैरे होते ना, ती बंद होते ना. चांगली गोष्ट आहे. आता दूध प्यायचं सुरू ठेवलंय की बंद करणार? काय दूध पिणार की नाही? दूध तर पिणार, चांगला असेल तर पिणारच ना. मग ते कळणार कसं? तुकाराम मुंडे आलेत ना, त्याच्यामुळे आता 75% तरी कमी आलंय ना ते भेसळ मुक्त. तुकाराम मुंडे आले तर दूध आता चांगलं मिळणार असं यांचं म्हणणं आहे. आणखी काही लोकांचा प्रयत्न. साहेब नमस्कार. काय नाव तुमचं? 1-2च मिनिटं घेतो. तुकाराम मुंडे माहिती आहे तुम्हाला? तुकाराम मुंडे. हां, जे आता दूध भेसळ जी होते ते बंद करतायत, म्हणजे जे चांगलं अन्न मिळालं पाहिजे हॉटेलमध्ये त्यासाठी कारवाई करतायत. तर हे दुधात भेसळ होत होती हे माहिती होतं तुम्हाला आधी? नाही, आता माहिती पडलं. कसं माहीत पडलं तुम्हाला? मुलं आजारी पडतात. मुलं आजारी पडतात.
मग आता ही जी कारवाई सुरू आहे FDA कडून, ती माहिती आहे कारवाई? तुकाराम मुंडे माहिती आहे? नाही त्यांनी एक कारवाई सुरू केली की दुधात जो भेसळ करेल त्याला आतमध्येच टाकायचं. ती बरोबर आहे का? बरोबर आहे. ताई, तुम्हाला माहिती आहे का तुकाराम मुंडे? हो माहिती आहे माहिती आहे. कसं माहिती आहे? आधी ओळख आहे की कसं आहे? नाही नाही आधी मग नाही आता हे 8-15 दिवसापासूनच माहिती झालंय. ते खूप छान करतायत, जनतेचं खूप चांगलं होईल. आणि मेन म्हणजे सगळं दुधात भेसळ, सगळ्यात भेसळ हे आधी लहान मुलांपासून खूप म्हणजे चांगलं व्यवस्था चांगली होईल जर त्यांनी चांगलं काम करतायत तर. आणि त्यांच्या पाठीशी सगळ्यांनी राहायला हवं. पण त्यांची बदली करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण ते चुकीचं आहे ना. मग ते सगळेच भ्रष्टाचार करतायत म्हणून त्यांच्या मागे लागले रात दोन. पण सरकारने त्यांना त्यांची बदली नाही केली. नाही केली पाहिजे सरकारने बदली. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे त्यांनी. मग अजून आपल्याला अजून काहीतरी सपोर्टिंग मिळेल ना त्यांना, काहीतरी अजून चांगलं करायचं. चला, मी तुमचा व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार यांच्याकडे पाठवतो. तुम्ही सांगा काय सांगायचं तुकाराम मुंडेच्या कारवाई? नाही, त्यांच्या पाठीशी फक्त उभे राहा बस. तुम्ही चांगले काम करतातच, पण त्यांच्या पण पाठीशी उभे राहिला तर त्यांना अजून सपोर्ट मिळेल की माझ्या पाठीशी कोणतरी आहेत उभी. बस. मला सांगा की यापूर्वी दुधात भेसळ होत होती, हे माहिती होतं? कुठे माहिती होतं आपल्याला? काय माहिती होतं? आपण पितच होतो ना, सगळं दूध पित होतो, अन्न खातो, सगळं करतोय. कुठे आपल्याला काय माहित होतं? काहीच माहित नव्हतं. काही वडापाव म्हणा किंवा काही म्हणा आपण खातच होतो ना. हे आत्ता सगळं उघडकीस येतंय. मग पहिलं का नाही आलं? यायला पाहिजे होतं ना, पहिलं यायला हवं होतं. दूध पिताना भीती वाटते? आता भीती तर वाटतच नाही. आता पितो तर पितोच ना. कुठे कशी भीती वाटते? नाही वाटत भीती. पण एक चांगलं वाचायला मिळतं किंवा ऐकायला मिळतं, बाबा हे तुकाराम मुंडे छान करते. त्यांच्या पाठीशी सरकारने उभं राहायला पाहिजे. तुकाराम मुंडेंची जी कारवाई सुरू आहे, म्हणजे अन्न याच्यामध्ये भेसळ होऊ नये, दुधाची भेसळ, सगळे रेड्स पडतात, हॉटेलवर डाळ मारतात, काय वाटतंय कारवाई योग्य आहे? सर, मला तरी वाटते तुकाराम मुंडे साहेबांसारखे हॉनेस्ट ऑफिसर प्रत्येक डिपार्टमेंटला हवे आहेत. यांच्यासारखे साहेब जर आपल्या प्रत्येक डिपार्टमेंटला असले तर कुठल्याही गोष्टीची भेसळ होणार नाही. हे फक्त आमचं जे मुख्य आहे अन्न, म्हणजे आमच्या लहान लेकरं जे आहे त्यांना आपण दूध पाजत असतो. ह्या जे भेसळयुक्त दुधामुळे काय होत असते की आमच्या मुलांवर जे वाईट परिणाम होत आहेत. आपण बघत आहे खूप जास्त त्यांना बिमारीचे उंडाळत्या लोकांना, म्हणजे असे खूप प्रॉब्लेम आहेत. आपण जे जेवतो अन्न त्यात पण भरपूर बिमाऱ्या हे होत आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की तुकाराम मुंडे साहेबांसारखे साहेब प्रत्येक डिपार्टमेंटला पाहिजेत, जेणेकरून फक्त FDS नाही तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हे भेसळयुक्त कार्यक्रम झाला नाही पाहिजेत. आता दुधामध्ये खूप मोठी भेसळ होते असं समोर येतं आहे. याच्यापूर्वी तुम्ही दूध प्यायचे, तर तुम्हाला असं वाटतं की गेल्या वेळेला आपण भेसळयुक्त दूध प्यायला? हो सर, नक्की. कारण की आपलं माहीत नसताना आपण ते दूध पिलेलं आहे, बरोबर आहे. पण आता जेव्हा तुकाराम मुंडे साहेबांनी हे आपल्या समोर आणलं आहे तर आपण विचार करून कुठलाही प्रोडक्ट घेतला पाहिजेत. जर तुकाराम साहेब काम करताय असं काम प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजेत. पण आता त्यांची ट्रान्सफर करण्यासाठी लॉबिंग सुरू झाली आहे. म्हणजे हॉटेल मालक असतील किंवा गुटखा कंपन्यांचे जितेंद्र आव्हाड जे ते म्हणतात की 250 कोटी रुपयांची सुपारीसुद्धा त्यांची बदली करण्यासाठी दिली आहे. हे बघा, हे चुकीचं आहे. हे जे काही आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा वरिष्ठ जे काही आहेत आमचे, ह्या लोकांनी थोडी काळजी घेतली पाहिजे. कारण की ते असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे ज्यांनी मागील 22 वर्षामध्ये आतापर्यंत 20 ते 22 त्यांचे ट्रान्सफर झालेले आहेत, बरोबर आहे. असे कारण की त्यांचं काम निष्ठावंत आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे की मी लोकप्रतिनिधी आहे, मी लोकांसाठी काम करणार आहे. तो काय वाटतं, ही कारवाई बरोबर आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. पण काही जण नाराज झालेत ना, गुटखा किंग नाराज झालेत, त्यांचा धंदा चौपट झाला. गुटखा किंग नाराज होणारच, कारण आत्तापर्यंत जे धंदे चालले आहेत, बेकायदेशीर धंदे आहेत, गुटखा असो किंवा कोणतेही भेसळयुक्त पदार्थ असो, यामुळे कुठल्या तरी नियंत्रणेमध्ये असे कार्य करणे म्हणजे आता आलेले आहेत. आपले तुकाराम मुंडे साहेब आहेत, असे अनेक कोणतरी अधिकारी असतील, त्यांच्यावर प्रेशर येऊन ते काय आता सरकारमुळे ते बंद पडत आहेत. आता तुकाराम मुंडेंसारखी कारवाई होणं गरजेचं आहे. ही कारवाई समजा सतत सुरू राहिली तर मुंडेंची सुद्धा सरकारला बदली करावी लागेल असंही म्हटलं जातं आहे. म्हणजे काय बदली होईल की सरकार पाठिंबा देईल? मला तरी वाटते सरकारने यांना पाठिंबा दिला पाहिजेत. कारण दिला पाहिजे. दिला पाहिजे 100% दिला पाहिजे. कारण की अशा व्यक्तींना पाठिंबा दिला पाहिजेत. पण सरकार ते करणार नाही. कारण की याच्यातनं सरकारच्या पैसे भरतात. सरकारचे खिशे भरतात, सरकारपर्यंत पैसा पोहोचतो यांचा पण. प्रत्येक जेवढे बी गुटखा माफिया आहेत हे काय साधे नसतात. यांचे हातवर म्हणजे सरकारबंद असतात. हे लोक त्यांना पैसा देतात म्हणून हे लोक
बेकायदेशीर धंदे करतात. आता मला बरोबर आहे का हे म्हणतात? बरोबर आहे, बरोबर आहे, काय परफेक्ट. वाटतं हे बोलतात ते बरोबर आहे? हो बरोबर आहे. मग त्यांची बदली होईल की कायम राहतील 3 वर्ष? त्यांची बदली तरी माझी तरी इच्छा आहे की त्यांची बदली नाही झाली पाहिजे, कारण जे ते काम करतायत ते तसंच जर त्यांनी काम केलं तर खूप ते म्हणजे याच्यामध्ये बदलाव आणू शकतात का याच्यामध्ये पूर्ण भेसळयुक्त याच्यामध्ये. तर असं वाटतंय पण मला. आधी तुला माहिती होतं का दुधामध्ये भेसळ होते ते? नव्हतं माहिती. आता नक्की? जे- खोटं बोलायचं नव्हतं नाही. माहिती, नव्हतं माहिती, कुणाला नव्हतं. आता ज्या व्हिडिओ समोर येतात आपल्याला कशा प्रकारे केमिकल मिक्स करतात दुधामध्ये, तर त्याच्या थ्रू मला समजले की दुधामध्ये पण भेसळ एवढ्या प्रमाणात आता होते. दूध पिणार की नाही पिणार? आता तर पिणं आता तर चांगलं दूध आमच्या घरातलंच असतं, तर ते मी आता दूध पिणार की नाही? भीती वाटते दूध पिताना? भीती वाट बाहेर म्हणजे कुठे हॉटेलमध्ये गेल्या दुधाचा चहा असं मागितलं तर? भीती तर वाटणार ना हो, कारण आपलीच पोरं बाळं दूध पितात ते. त्या दुधामुळे आपल्या पोराबाळांना कोणाला त्रास होतो किंवा नाही होत ते आपल्याला माहिती नव्हतं. हे आत्ता तुकाराम मुंडे साहेबांमुळे कळून येतं आहे की एवढं सरकारला माहिती असून सरकार त्याच्या बाबतीत कोणती कारवाई करत नाही आहे. आणि आता ही जर कारवाई होत असेल तर ही सगळ्यांच्या चांगल्यासाठीच आहे. आता भीती वाटेल दूध पिताना? सर भीती तर वाटणार, 100% वाटणार. कारण की आपण विचार केला नव्हतं की त्याच्यामध्ये लोक केमिकल सोडावं. शॅम्पू, ज्या शॅम्पूने आपण आंघोळ करतो ते शॅम्पू लोक त्यात वापरतात. हा शॅम्पू यूज करतात ते लोक आणि ते आपण पितोय. हा विचार कोणी म्हणजे अंगावर तर काटे येतात. भीती वाटते की आता दूध प्यावं की नाही प्यावं बाहेर कुठेतरी. तुकाराम मुंडे माहिती आहे? कसं काम सुरू आहे त्यांचं? एकदम मस्त एकदम मस्त की अति मस्त की मस्त? मस्त म्हणजे खूपच चांगलं काम. खूपच चांगलं. का पण असं का वाटतं? का असं का वाटतं? त्यांची कामगिरीच चांगली आहे. आता दुधात भेसळ व्हायची माहिती होतं का? हो माहिती आहे. माहिती होतं का? हो तरी दूध प्यायचं आपण. हो प्यायचं. अरे नाही. आता भीती वाटते दूध प्यायला? नाही हा? आता परत भेसळ होईल का? होईल होईल. तरी पण. कशी काय? हो म्हणजे मुंड्यानं काढलं की होणारच. अच्छा, मग मुंडेनं काढलं पाहिजे का? नाही हा? काय वाटतं, मुंडेनं काढलं पाहिजे का? नाही हा? मुंडे काय पाहिजे. काही लोक तर एकदम पैसे घेऊन तयार आहेत मुंडेची ट्रान्सफर झाली पाहिजे. नाही आम्ही नाही तसं. मुंडे पाहिजेत आम्हाला. पाहिजेत मुंडे. नक्कीच. काय फायदा मुंडे असल्यामुळे? भेसळ कमी होईल. सगळं नष्ट होईल. हा. खायला भेटतील. हां भ्रष्टाचार हे होईल, नाहीसं होईल. जे भ्रष्टाचार नाहीसं होईल. नाहीसं होईल. हा. चला, खूप खूप धन्यवाद. तुकाराम मुंडे यांच्या कारवाईविषयी सर्वसामान्य लोकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे अशाच एका मुद्द्यावर. मुंबईतल्या कुठल्याही भागात मी येईल, मी तुमच्याशी बोलेल आणि तुमची मतं जी आहेत थेट तुम्ही लेट्सअपवर मांडू शकता. मी पुन्हा भेटूया. इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश विलास आठवले. लेट्सअप.